पिंजरा पिंजरा रे। मला एक सांग, तुला खरंच असं वाटतंय ना की तिने मला डिवोर्स द्यावा? मग जरा तिच्या कलानं घ्यायला नको? अशाने ती जर हिरेला पेटली आणि एक दिवस म्हणाली की नाही देत वीरला डिवोर्स, काय करणार आहेस तू? बोल ना। वीर, तुझ्या बोलण्यावरून मला आता असं जाणवायला लागलं की बहुधा या सगळ्यात माझंच चुकलं। बहुधा घ्या, अजूनही तुला तुझी चूक बहुधाच वाटतेय का? प्रत्येकाला स्वतःची मनमानी करायची इकडे, जरा म्हणून कोणी ऐकू नका। कसं हँडल करणार आहे मी हे सगळं? नुसतं म्हणायला काय जातं डिवोर्स घे म्हणून? तिकडे कोर्टात माझा बाप बसलाय ना डिवोर्स द्यायला। पोरीला सारखं छळत काय असता? नको नको ते बोलता, घराबाहेर काय काढायला निघता? उद्या जर जाऊन त्यांनी पोलीस कंप्लेंट केली तर काय करणार आहोत आपण? इंडियन पेनल कोड 495, 496, 498, 498 माहितीये? अरे 12च्या भावात जाऊ आपण सगळे। एवढी सगळी माहिती गोळा कधी केली तुम्ही? तात्या, माझा मित्र केदार सोमण अजूनही माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे। त्याच्याकडून सगळं ऐकत असतो मी। सासू सासरे छळतात, नवऱ्याने दुसरी बाई आणून ठेवली अशी कंप्लेंट केली त्या पोरीने तर। वीर, आता बस झालं ना आम्हाला घाबरवणं। आता आम्ही सगळे काय तिची माफी मागू का? माझं बोलणं खूप लागलं असेल ना तुला नारायणी? मला सांग, काय स्टेटस आहे ग तुझ्या घरात? कायदेशीर काहीतरी आयडेंटिटी आहे का तुला? पण नारा, ती जर मिळवायची असेल ना तर थोडं संयमाने घ्यायला नको का? मूर्खासारखं वागून असं हातचं आलेलं सगळं घालवणार आहेस? एकदम बरोबर बोलतोय आई। नाहीतरी तुम्हा दोघांना ना दुसरं टोक गाठायची सवयच आहे। काहीतरी बोध घ्या पोराकडनं। ठीक आहे वीर, मी आजपासून माझ्या वागण्यात बदल करेन, मग तर झालं। आय पण सॉरी ऑल्सो। तात्या, माझी माफी मागून काही होणार नाही। माफी मागायची असेल ना तर त्या पोरीची मागा आणि नीट वागा तिच्याशी। एकदम लाखात बोललास बघीर। तुम्ही दोघांनी बी तिची माफी मागितलीच पाहिजे। चला सगळ्यांसमोर माफी मागू। हो चिरंजीव, अजिबात नाही। एकदा तुम्हाला डॉक्टर बसवलं, तुम्ही कानातच कुतकुल्या करायला लागला की? तात्या, बरोबर बोलताय तुम्ही, आणि मी तिची माफी मागणं शक्यच नाहीये। आनंदे, आनंदे, कुठं बाहेर चाललीस बाळा? गोरख काकांना भेटायला अहो, गोरखकडे चालली? बोला। हो आनंदीबाई, काय घर म्हणले की थोडस भांड्याला भांडं लागणारच। प्रत्येक घरामध्ये असं होतं बघा काय, पण म्हणून घरातल्या गोष्टीशिवाय बाहेर जाऊ द्यायचे नसतात। हा? आता काय, तुम्ही आमच्या मुलीसारख्या, गुणाची पोरगी माझी। कधीतरी आमचा चुकून तुमच्यावर हात उगारला म्हणून काय तुम्ही डायरेक्ट गोरखकडे तुम्ही जाऊन सांगणार काय गोष्टी सगळ्या? हा, बघा रे कशी गुणाची पोरगी माझी। आनंदी, खरंच आमचं चुकलं। आय मीन माझं चुकलं। अगं, मगाशी माझं चुकून तोल गेला आणि मला वाटलं की तूच ढकललंस। त्यासाठी मी तुझी माफी मागते ग। तुम्ही सगळ्यांनी आता शांत बसा। मी एक काम करतो, मी तिच्या मागावर जातो आणि बघतो की ती गोरख दादाला नक्की काय सांगते ते। हा, मायला इतर जाम देखणी दिसते। याआधी कधी सुंदर वाटली नाही मला। एकतर सदा न कदा हिच्या जिभेला मिरच्या लागलेल्या असतात, पण आज कळलं वाईट नाहीये हे दिसायला। आणि बटा अशा चेहऱ्यावर येतात तेव्हा तर एकदम पिक्चरची हिरोईनच वाटते। आयला कसली चिकणी दिसते।
बघतोस रे? थोबाड? नाही नाही नाही, थोबाड नव्हतं बघत. कोणीच आलं नाहीये. मी विचार केला पळून जावं की काय. शिवाय इथे तू, भीती वाटते बाबा मला तुझी. का? मी काय खाते की काय? मुलगा असतो म्हणून काय झालं, खाते की काय? मला पण अब्रू आहे. उगाच मला एकट्याला बघून माझ्यावर हातवाट टाकलास म्हणजे लग्न करून करणार माझ्याशी? तुझ्याशी कोण लग्न करणार? हा, मलाही तोच विचार येतोय की तुझ्याशी कोण लग्न करणार, कोण पत्करणार तुला. कारण एक तर तू दिसायला काळी बेंद्री, त्यात तोंड उघडलं की माणसं लांब पळतात. तुझ्यासारखी लोक लांब राहिलेलीच बरी. तुझ्यासारखी म्हणजे? तुझ्यासारखी म्हणजे काय? गावातलं एकूण एक पोर तुझं नाव ऐकलं तरी घाबरतं. अख्ख्या गावात महती आहे तुझी, कळलं ना? म्हणून काय, तुझ्या बाबांना सांगून लांब कुठेतरी तुला पाठवायला लागेल. माझ्या लग्नाची काळजी करायला ना माझा बाप समर्थ आहे. स्वतःच बघा अगोदर. अरे तुझ्याशी लग्न तर सोड रे, गावातली एक तरी मुलगी बोलते का तुझ्याशी? अरे आनंदी वहिनी बोलते की माझ्याशी? त्या वहिनी आहेत तुझ्या म्हणून. नाहीतर दाखव ना मला कुठली मुलगी बोलते रे तुझ्याशी. अरे तू बोलतेस की माझ्याशी? तरी बरं बाईच्या जन्माला आली आहेस, थोडी तरी बाईसारखी वाग. हे बघ, तू मला शिकू नकोस कसं वागायचं ते. काय रे करायचं? अरे काय चाललंय, कशाला भांडता उगाच? बघा ना गोरख काका, हा मला म्हणतोय मी दिसायला बरी नाहीये आणि ह्या माकडाला माझ्या लग्नाचं पडलंय. अरे गजा, कशाला छळतोस बिचारीला? बिचारीला? ही बिचारी बिचारी वगैरे नाही, कुऱ्हाडीशी खेळते ही मुलगी. आणि सांगून ठेवतो, हिला बिचारी वगैरे म्हणाला उद्या डोक्यावर मिरे वाटेली. आणि हे बघ, कोणाच्या दिसण्यावरून त्याला बोलायचं नाही, कळलं ना? हा वा. आणि ही 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 मला नको नको ते बोलते, ते चालतं वाटतं तुम्हाला? मी खरं तेच बोलते. खरं होतं. तू 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 म्हैस. 2 म्हशी सोबत जाऊ नको कधी. पाहणाऱ्यांना वाटलं की 3 म्हशी चालल्यात, कळलं का? तू रेडायस रेडा, रान रेडायस असेल ना तर तू कोण आहे, कळलं तू का? आता अति बोलतोस. तू काय काय मार ही ना, ही तुझी ती गंगू म्हैस तुझ्या जास्त गोरी तू आहे. ना तर आता मी सोडणार नाही. तू लय करते. तुला जे हवंय ते तुला मिळाल्यावर मला जे हवंय ते मला नको मिळायला. तू गोरखचा काटा काढ, मग तुझा काटा कसा काढायचा ते मला चांगलंच माहिती आहे. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. नारायणी, तू मला एकदा सांगितलंस ना, मला सगळं कळलं. अगं मला कळतंय की गोरख तुझ्या संसारात लुडबुड करतोय, कळतंय मला. पण मी काहीतरी मार्ग शोधते ना त्यावर. बस आता लहान मुलासारखी वागू नकोस, कळलं? मी बघते काय करायचं ते. फोन ठेव बरं. काय म्हणत होती कन्या? नाही म्हणजे काय झालंय काय तिला? तुझा फोन दे. माझा फोन? फोन दे ना. बंद करून ठेवते. नाही काय आहे, आता आपण जे काही बोलू ते रेकॉर्ड करशील ना तू कदाचित. मला अनुभव आहे त्याचा, म्हणून म्हटलं. ऑफ करून झाला असेल तर दे ना. नाही आणि बोल, काय बोलायचं ते. नाही बोलते, पण फोन देणार नाहीये. आपलं सगळं बोलणं झालं ना की जाताना नाही. कमाल करतेस तू. ते गोरखचा राग माझ्यावर कशाला काढतेस उगाच? गोरखने फक्त मला त्रास दिला असता ना तर ठीक होता, पण तो आता नारायणीच्या संसारात काटे पेरतोय, त्यामुळे त्याचा काटा काढावाच लागणार. आणि हे काम तू माझ्याशिवाय करूच शकत नाहीस. काय ना, मला सुद्धा खूप दिवसांपासून असंच वाटतंय. या घरात खूप माणसं झालीत. गोरखचा काही उपयोग नाही, जास्त त्रासच होतोय. जर का गोरखला उडवला तर उरते त्याची बायको गुलाब. तिची कशाला काळजी करायची?
तिची आपण वाटेल ती सोय करू शकतो. मग काय, गोरख गेला की त्याची 25% प्रॉपर्टी माझी. तुझी. हो, तुला त्याच्या त्रासातून मुक्तता हवी आहे आणि मला त्याचा वाटा हवाय. तुला जे हवंय ते तुला मिळाल्यावर मला जे हवंय ते मला नको मिळायला. तू गोरखचा काटा काढ, मग तुझा काटा कसा काढायचा ते मला चांगलंच माहिती आहे. कसला विचार करतेस? तू गोरखचा काटा काढ, त्याचा वाटा तुझा. तुला त्याच्या त्रासातून मुक्त करून तुलाच त्याच्या खुनाच्या खटल्यात अडकवायचंय मला. अगं, फोन बंद केला म्हणून हा नागनाथ विश्वासू नाही होत. सरस्वती शेलार, माझं नाव नागनाथ आहे, नागनाथ. जय हो. ठरलं तर मग गजा, आज रात्री दारूच्या बाटल्या घेऊन तू ओजसच्या रूमवर जायचंस. त्याला सांगायचं की नारायणी त्याला कशी लाथाडणार आहेत, पण त्याचबरोबर त्यांनी त्याचा हक्क सोडता कामा नये यासाठी त्याला उकसवायचं. वीर, नारायणीवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायचं. ओजसचा आणि नारायणीचा संपर्क आपण ठरवलाय त्याप्रमाणेच व्हायला पाहिजे. जर त्याच्या आधी नारायणी ओजसशी बोलली तर आपण जो गेम ठरवलाय ना तो आपल्यावरच उलटे. त्यासाठी ओजसचा मोबाईल जरी बंद असला तरी नारायणीवर लक्ष ठेव. आनंदे, तू ओजसला जेव्हा भेटायला जाशील तेव्हा त्याला निर्णायकपणे सांग की नारायणी त्याला पुण्याला जायला सांगितलं. या सगळ्यामुळे तू जास्त डेस्परेट होईल. मग आपण नारायणी आणि ओजसची भेट इथेच ईश्वर साक्षीनं घालून देऊ. त्यांना गप्पा मारू दे, बोलू दे, वाद घालू दे, भांडू दे, एकमेकांवर आरोप करू दे. हे सगळं आपण रेकॉर्ड करू आणि आपल्याला हवं तेच आपल्याला मिळेल. आणि सुपी, तू आनंदी बरोबर राहायचंस. जर काही अघटित प्रसंग घडला तर आपला मूळ मुद्दा आहे त्याप्रमाणे हुशारीनं वागायचं. कळलं? पण मी काय म्हणते काका, त्या ओजसला लगेच भेटणं गरजेचं आहे का? हो का? नाही म्हणजे आता होळी पण येते आणि मला पुरणपोळीचा स्वयंपाक आहे मला. अरे वा, मग आपलं काम होण्यासाठी हे चांगला मुहूर्त आहे की. याचा अर्थ आपल्याकडे जास्त वेळ नाही. कारण ओजसला जेवढे जास्त दिवस आपण त्या लॉजवर ठेवू ना तेवढं आपल्यासाठी घातक आहे. वेळ दवडायला नको. शत्रूला वेळ द्यायच्या आधीच त्याच्यावर वार करूया. प्रत्येकाने आपापली कामं वेळेवर आणि व्यवस्थित पूर्ण करा. नक्की. चला. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. मी मूर्ख आहे का त्याला 10-10 वेळा फोन करायला? सतत मी त्याला फोन ट्राय करते, त्याचा फोनच लागत नाहीये. नक्की कुठे गेलाय तो? त्याचा काही दुसरा नंबर आहे का? माहित नाही म्हणजे? तुझा चांगला मित्र आहे ना तो. काय म्हणालास? शारदाचा फोन आला होता. ती शारदा कोण?
तुसगावात कशाला आलाय तो? हो, माझा मध्ये फोन बंद होता. पण तू शुअर आहेस तो तुसगावातच आलाय? ठीक आहे, चालेल, मी तुला नंतर फोन करते. बाय, थँक्यू. पंढऱ्या, तुझा पटकन वीरच्या गालावर हे सगळं घाल. पटकन जा. त्या तुसगावात कशाला मरायला आलाय? आणि ही शारदा कोण? म्हणजे आता या साहेबांचं काहीतरी नवीन लफडं सुरू झालं असणार. बरं झालं माझ्या मागची कटकट गेली, माझ्या मागची पीडा गेली. काय करू आता मी? हा नक्कीच मला फोन ट्राय करत असणार, पण काय करणार ना, माझा नंबर सुद्धा चेंज झालाय आणि त्याचा फोन सुद्धा लागत नाहीये. फोन का लागत नाहीये याचा? आता हा तुसगावात आलाय म्हणजे नक्कीच काहीतरी गोंधळ घालणार आहे हा. काय करावं? हा तुसगावात आला की चांदणी लॉज मध्ये राहतो. येस, चांदणी लॉजच्या मालकाला फोन करून विचारलं तर? ग्रेट आयडिया. पिंजरा